राहाता तालुक्यामध्ये पावसामुळे झेंडूचं मोठं नुकसान झालं। दसऱ्याच्या तोंडावर हाताशी आलेलं हे पीक आता पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे। झेंडू फूल शेतीचं मोठं नुकसान झालंय। राहाता तालुक्यामध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि या पावसामध्ये हे सगळंच पीक वाहून गेलेलं आहे। राहाता तालुक्यातील खडकेवाके परिसरातील शेतकरी हतबल झालाय। दसऱ्याच्या तोंडावर हाताशी आलेलं पीक पाण्यामध्ये गेलंय। झेंडू शेतीचं मोठं नुकसान झालं। झेंडूच्या पूर्ण शेतीमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। राहाता तालुक्यात काल रात्रीपासून 125 मिलीमीटर झालेल्या पावसानं संपूर्ण हे नुकसान केलेलं आहे। पूर्ण राहाता तालुक्यामध्ये 100% नुकसानीचा अंदाज आहे। तर याच झेंडू शेतीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यासह श्रामपूर आणि संगमनेर कोपरगाव या भागाला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपला आहे आणि जे शेतकरी असतील किंवा जे ग्रामीण भागातील रस्ते असतील त्या रस्त्यावरून तसेच शेतामधून गुडघाभर पाणी हे वाहताना दिसत आहे। आपण आता राहाता तालुक्यातील एका जे झेंडूची फुलशेती आहे त्या शेतीमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो जवळपास माझ्या गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी या झेंडूच्या शेतामध्ये साचलेलं आहे। रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता आणि या मुसळधार पावसामुळे अक्षरशः दानादान उडाले आहे। शेतकऱ्यांची जे आहे ती धांदल देखील उडाली आहे। मात्र एकीकडे हा पाऊस जो आहे तो रात्रभर सुरू आहे। गेल्या कित्येक तासांपासून या पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतकरी राजा जो आहे तो संकटात आलेला आहे। दसरा उत्सव येऊन ठेपलेला शेतकरी झेंडू फुलं काढण्याच्या तयारीत होता। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना झेंडूचे फुलं काढणे झालेले नाही आहे। या पिकांची नुकसान झालेली आहे। हातात तोंडाशी आलेला घात जो आहे तो पावसामुळे शेतकऱ्यांचा हिरावल्याचं बघायला मिळत आहे। नुकसान भरपाई शेतकऱ्यांना किती मिळते, कशा प्रमाणात मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शेतकऱ्यांचं जो झेंडू पीक आहे त्याचं जास्त प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र राहाता तालुक्यामध्ये बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, जी 24 तास, राहाता, अहिल्यानगर।